नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं मी आज तुम्हाला डाळ दाखवली, पण ती डाळ कोणती आहे तेही सांगते. ही आहे डाळ काळ्या वाटाण्याची डाळ. मग ही काळ्या वाटाण्याची डाळ खायला खरंच खूप अप्रतिम आणि अक्षरशः चविष्ट डाळ आहे बरं का. तुमच्या सगळ्या डाळींना भारी आहे ही डाळ. म्हणजे ह्या डाळीपुढं तुमच्या सगळ्या डाळी फिके पडतील अशी ही डाळ आहे. चला, मस्त अशी डाळ शिजून घेतलेली आणि छान गळालेली बी आहे. पहा, त्याच्यासाठी लागणारं साहित्य: खोबरं, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण घेतलेला आहे, जिरंसुद्धा घेतलेलं आहे. आता ते कांद्यामध्ये मिक्स झालं आहे मैत्रिणीनं, त्याच्यामुळं तुम्हाला दिसत असेल. चला, आता हे मस्त असं वाटण अक्षरशः माहीम असं वाटून घेऊया. पहा, संपूर्ण वाटण आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये टाकायचं आहे आणि अक्षरशः माहीम असं वाटून घ्यायचं आहे. पहा, आता ही जिरीसुद्धा साईडला चिकटलेली, ही सुद्धा संपूर्ण मी याच्यामध्ये टाकून घेते. पाहू शकता, ह्या डाळीपासनं आपल्याला अक्षरशः भन्नाट अशी आमटी बनवायची. ह्या डाळीपासनं भरपूर साऱ्या रेसिपी करता येतात अशी ही डाळ आहे. चला, आता इथं तेलही ठेवलं, गॅस तेल कढईमध्ये टाकलेलं आहे. बा, तेल छान पद्धतीने तापले. त्याच्यानंतर आपण जिरी, मोहरी आणि कढीपत्तासुद्धा टाकून दिला आहे. अगदी छान पद्धतीने ते तडतडलं आहे बरं का मैत्रिणी. त्याच्यानंतर एक कांदा, अगदीच मध्यम आकाराचा एक कांदा घ्यायचा आणि तो बारीक चिरून घ्यायचा आहे. पहा, तोसुद्धा आपल्याला तेलात टाकायचा आहे. तेलामध्ये टाकल्यावर छान कांदा असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा अगदीच मस्त परतत आला की लगेच टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे. एक छोटा टॅमॅटो घेतला, तोसुद्धा मी त्याच्यात टाकून घेतला आहे. मैत्रिणींनो, आपल्याला ह्या डाळीपासून आज अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवायची. ती म्हणजे कोणती, तर आपल्याला बनवायची अगदी सुंदर अशी आमटी. टॅमॅटो कांदा अगदी छान परतलेला आहे. अक्षरशः आपली आमटी ह्या कांद्यानी आणि टॅमॅटोनी अगदी चव वाढणार बरं का, छान लागणार. चला, आता मस्त असा कांदा टॅमॅटो परतत आलेला आहे, पण पुन्हा आपण त्याला सारखं असं हलवीतच राहायचं. असं एका जागेवर ठेवलं की कांदा साईडनी करपतो आपला, त्याच्यामुळं सारखा कलता हलवायचा. हे बघा, इथं संपूर्ण इथं मसाले घेतले आहेत: काळा मसाला, धना पावडर, बेडगी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, असे मी बेसिक काही मसाले घेतले होते थोडंसं त्याच्यात. आणि आता आपण हे संपूर्ण मसाले हे तेलामध्ये टाकून देऊया. पहा, ज्यावेळेस आपण मसाले टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम लहानच ठेवायची, म्हणजे मसालाही जळत नाही आणि हलवायला बी आपल्याला सोपं जातं. आता पूर्ण ते हलवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचे. पहा, मीठ हे बेतानेच टाकायला लागते, त्याच्यामुळं मीठ टाकताना कधी बारीकच लक्ष देऊन टाकायला लागते. चला, आता त्याच्यानंतर हे माहीम वाटलेलं वाटण हे सुद्धा आपण याच्यात टाकून देऊया. पहा, आणि मैत्रिणींनो, चिमूटभर चिमूटभर आपण त्याच्यात हिंगसुद्धा टाकला आहे बरं का. हिंगाने काय होतं, अक्षरशः छान अशी चव येते, त्याच्यामुळं हिंग कधी बी टाकायचा. चला, आता इथं पूर्ण आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेऊया. पहा, परतून तर घेणार आहे, पण तो कसा घेणार आहे पहा. आता चांगल्या पद्धतीने हे बघा, मस्त असा परतायचा की साईडला असं तेल दिसलं पाहिजे आपल्याला. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला मस्त असा परतायचा आहे बरं का. त्याच्यानंतर लगेच आपल्याला इथं ही डाळ टाकून घ्यायची. डाळ टाकल्याच्यानंतर मिक्स करायचे. पहा मैत्रिणींनो, डाळ एवढी छान आणि चव बी खूप छान लागते, कारण की ह्या डाळी आपल्या इथं नाही, ह्या पठार भागावर अशा ह्या डाळी पिकतात पठार, आणि खरंच खूप छान चव असते ह्या डाळींना. हे बघा, मस्त अशी आमटी झालेली आहे ही तयार, सुंदर आणि खायला बी खूप टेस्टी. तुमच्या दुसऱ्या आमटींपेक्षा खूप भारी लागते. आमटीला अगदी छान उकळी आलेली आहेत, मस्त खमंग सुगंध वास घरभर दरवळला आहे, छान रंग बी दिसतो आहे. पहा, आता चला मैत्रिणी, मी तुम्हाला ही आमटी काढून दाखवते. आमटी आपली जास्त घट्टही नाही, जास्त पातळ बी नाही, आपल्याला जशी हवी अगदी तशी झालेली, एक नंबर. पहा मैत्रिणी, तुम्हाला जर आजची ही आमटी आवडली
काळ्या वाटाण्याची आमटी, काळ्या वाटाण्याच्या डाळीची आमटी जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही सांगा. माझ्या व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आणि अशाच तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल अक्षरशः मनापासून धन्यवाद. हे बघा मैत्रिणीनो, आमटी आपली अशीच मस्त झालेली आहे. पहा काय सुंदर दिसते. आवडली असेल तर नक्कीच सांगा मैत्रिणीनो. चला मग आपण उद्या भेटूया.